अगदी अगदी एवढीच खरं आहे. माझी अपेक्षा आहे. अगदी अगदी खरं आहे. मी सहमत आहे तुमच्या मताशी आणि सगळे सहमत आहेत. कारण हे जे चक्र आहे कर्जातून पुन्हा कर्जबाजारीपण आणि पुन्हा कर्जमाफी येते तोपर्यंत पुन्हा तो कर्जबाजारी होतो. हे चक्र आपल्याला तोडावं लागेल आणि कदाचित मला वाटतंय की ही कर्जमाफी शेवटची कर्जमाफी ठरावी. इतकी त्याची आर्थिक कुवत शेतकऱ्याची वाढणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आता सुनील माने सर आहेत. माने सर, ह्या कर्जमाफीच्या घोषणा आपण गेल्या 2 दशकामध्ये तरी अनेक वेळा पाहिल्या. पण 2017च्या कर्जमाफीचा जो अनुभव आहे, तो काही शेतकऱ्यांचा फारसा बरा नाहीये. तो याच्यासाठी अनेक शेतकऱ्यांना या कागदी घोड्यांचा, नियमांचा, त्याच्यातल्या गुंत्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला. आता ही नवी योजना जेव्हा आपण आणतोय, त्या योजनेचा साधा, सरळ आणि गरजू व्यक्तींना लाभ मिळावा याच्यासाठी काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? विलाजी, सर्वप्रथम मी एक आपल्या माध्यमातून राज्याच्या जे काही आपले दर्शक आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांना एक मुद्दाम सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः विलास बडे यांनी रिपोर्टिंग करताना कमरे एवढ्या पाण्यात उतरून जे काही रिपोर्टिंग केलं, ती संपूर्ण राज्याची अवर्षण झालेल्या पुराच्या स्थितीतली शेतकऱ्यांची स्थिती होती, जी आजही त्यातून ते बाहेर पडलेले नाहीत. 2017च्या ज्या कर्जमाफीची आपण चर्चा करतोय, आपणच आता आपल्या रिपोर्टमध्ये दाखवलं, 50,000 रुपये ज्यांना कमिट केले होते सरकारने, त्याला 50 रुपये मिळाले नाही अशी स्टेटमेंट आपल्या शेतकऱ्यांची आहेत. आता हे शेतकऱ्यांसाठी 7/12 कोरा 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 असं माननीय देवेंद्रजींनी प्रचाराच्या सभेत सांगितलं. 2 वर्ष होत आली सरकारला, आतापर्यंत त्यांना ती योग्य बहुधा वेळ संधी मिळालेली नाहीये. आता हे कोरा करण्याचं चित्र याच्यासाठी निर्माण करण्यात आलं, राजू शेट्टी असतील, अजित नवले असतील, त्यांनी केलेले आंदोलन असतील, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे, आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी जे पूरग्रस्त शेतकरी आहेत सगळे नागले, पूर्ण त्यांचं पीक गेलं, त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आपली आद्य जी काही कर्जमाफीची योजना संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केली होती, त्या देहूत आम्ही आंदोलन केलं, सतत मागणी केली, म्हणून आता हा सगळा रेटा आणि सह्याद्री अतिथीगृहात या शेतकरी संघटनांच्या नेत्यांबरोबर जे चर्चा झाली जूनमध्ये आम्ही करू. पण आता विलाजी, परदेशी साहेबांची एक समिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हे केली होती, गठीत केली. आता तिचे निकष काय ठरवणार, आतापर्यंतच त्याचं काय होतंय की नाही होतंय, असे सगळे मुद्दे प्रलंबित आहेत. आता माननीय शरद पवार साहेब ज्यावेळी कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग डॉक्टर साहेब ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, विदर्भात खूप मोठा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न होता. सरसकट सगळ्या गोष्टींसाठी ऍड्रेस करायला 72,000 कोटीची आपण कर्जमाफीची योजना लागू केली. व्याज दराचा शेतकऱ्यांसाठी फार मोठा प्रश्न होता. 7 ते 8% आपण 4% नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 0% आपण आणलं. होतंय काय माहितीये का, आता आपले पाशाभाई पटेल आमचे मित्र आहेत जुने, त्यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, खूप महत्वाचं पद आहे. पण मला अशी अपेक्षा होती सरकारकडनं, भाजपकडनं, ते आता प्रतिनिधित्व करतायत, त्यांनी जे गोलमटोल आपली जी काही सगळे संदर्भ नसलेले काही गोष्टी मांडल्या, तसंच मला असं वाटतं आजच्या या अर्थसंकल्पात माननीय देवेंद्रजींनी जो प्रयत्न केला, तो फिरून फिरून काही न मिळणार आहे असं मला वाटतं. एकच फक्त उदाहरण सांगतो, पाशाभाईंनी जे काय आपल्याला सांगितलं, आपण पुढे म्हटलं मला जशी संधी द्याल तसं बोलेल. पाशाभाईंना आता बहुधा बांबू आणि एआय हे 2 विषय फार जवळचे वाटायला लागले. पाशाभाईंना मी एक आठवण करून देतो, मागचा अर्थसंकल्प माननीय अजितदादा पवार यांनी मांडला. एआयची जी काय सगळ्यात आता जी चर्चा चालू आहे कृषीची, आता आपण दिल्लीतही एआयचं मोठं आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स केली. बारामती कृषी विज्ञान केंद्रात एआयचा पहिला प्रयोग झालाय. लाखो शेतकऱ्यांपर्यंत आता लोक डेटासाठी पोहोचलेत. 500 कोटी रुपये माननीय अजितदादांनी मागच्या बजेटमध्ये ठेवले, हे पाशाभाईंना माहित असेल बहुधा. त्या 500 कोटीतले किती पैसे आता खर्च झाले हे जर पाशाभाईंनी पाहिलं तर पाशाभाईंनी म्हणतील आता हे काय करू मी. पाशाभाई आपले अतिशय मोकळे ढाकला व्यक्तिमत्व आहे. पाशाभाई अधिकाऱ्यांना म्हणतील हे काय करता तुम्ही. आता आपण मागच्या बजेटमध्ये ठीक आहे, म्हणजे ज्या घोषणा झाल्या त्याची अंमलबजावणी व्हावी असं तुमचं म्हणणं आहे. माझ्याकडे एकच मुद्दा सांगतो लवकर. आता काय मी एक फक्त सांगू इच्छितो, सगळे शेती क्षेत्रातले नेते आहेत, मोठे काम केलेलं आहे. विलाजी, 9 खाती राज्यातली या शेती क्षेत्राशी संबंधित आहे. पशुसंवर्धन, वनकृषी, फलोत्पादन पासून सगळं.
आता ह्याच्यात धावत जोडलं जाणारे माहिती तंत्रज्ञान, आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करतो का तर करत नाही, असा हा प्रॉब्लेम आहे. आता आपण फक्त नदीच्या संदर्भातलं एक फक्त उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपण मागच्याच वेळी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी, आता देवेंद्रजीच त्या खात्याचं बघतायत, मागच्या वेळी त्याचे बजेट होतं 88,544 कोटी. विलाजी त्याचं बजेट आता 94,968 कोटी झालं. काय काम केलं, कसं केलं, मागच्या वर्षीचं पान परत पुढे सरकवलं, ऍडिशनल केलं, एक वर्षाचा खर्च पुढे वाढवून दिला. हे अशा पद्धतीचं जर हे बजेट असेल तर आपण याच्याकडे काय अपेक्षा करायची, हा खरं मुद्दा आहे. ठीक आहे, ठीक हे आहे. स्वागत आहे, पण प्रॅक्टिकलिटी काय आहे हा महत्वाचा मुद्दा आहे.